ऊसाचा रस आपण नेहमीच बाहेर पीत असतो, पण आज आपण हाच ऊसाचा रस घरी कसा बनवायचा तोही ऊस न वापरता, तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मंडळी, रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी आणि सोपी आहे आणि विशेष म्हणजे घरातील साहित्यातलीच आजची ही रेसिपी होणार आहे. आपण यामध्ये ऊस न वापरता ऊसाचा रस घरच्या घरी तुम्हाला कसा बनवता येईल ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि विशेष म्हणजे आता उन्हाळा चालू झाला आहे आणि आपण हा ऊसाचा रस अगदी इन्स्टंट आणि सोप्या पद्धतीने कसा बनवता येईल किंवा मग अचानक पाहुणे जरी आले तरी तुम्ही हा रस अगदी झटपट पद्धतीने बनवू शकतात. ते सुद्धा अगदी 5 मिनिटात हा बनून तयार होतो आणि विशेष म्हणजे जसा आपण बाहेर गाडीवर पितो अगदी त्याच पद्धतीने हा रस बनून तयार होतो. तर चला मंडळी, लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे सगळ्यात आधी आपल्याला रस बनवण्यासाठी गूळ, लिंबू आणि पुदिना लागणार आहे. तर इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तर इथे आता आपल्याला हे मिक्सरला सर्व वाटून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी इथे आपल्याला गूळ ॲड करायचा आहे. त्यानंतर इथं पुदिन्याची पाने ही शक्यतो ताजीच घ्या, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. आणि थोडंसं इथे काळं मीठ घातलेलं आहे आणि अर्ध लिंबू यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. आणि आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे थंड पाणी किंवा मग तुम्ही वाटतानाच यामध्ये बर्फसुद्धा ॲड करू शकता. तर इथे मी 1 ग्लास थंड पाणी घातलेलं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला होईल तेवढं याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे. आता इथे मी एका ग्लासामध्ये हा रस काढून घेते आहे. या ग्लासामध्ये मी आधीच काही बर्फाचे खडेसुद्धा यामध्ये ॲड केलेले आहेत. हे पहा, पूर्ण रस मी यामध्ये ग्लासामध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता, रंगसुद्धा किती सुरेख असा आलेला आहे आणि हा रस चवीला सुद्धा अगदी आपण गाडीवर पितो ना त्याचप्रमाणे बनवून तयार होतो. कारण गूळ हा ऊसापासूनच तयार होतो हे तर आपल्या सर्वांनाच माहीतच आहे. म्हणून कुठलीही यामध्ये टेस्ट बदलल्या जात नाही. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.